तर मित्रांनो, महा टी तयारी करत आहेत. तर आपण आज बघणार आहोत हमखास 3 गुण देऊन जाणारा हा विषय. तर टॉपिकचं नाव आहे अध्ययन अक्षमता आणि समावेशित शिक्षण. तर काय संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला देखील लाईक करा. तर मित्रांनो, अध्ययन अक्षमता म्हणजे काय? तर मित्रांनो समजून घ्या, अध्ययन अक्षमता म्हणजे काय आहे. तर अध्ययन अक्षमता म्हणजे मेंदूची वेगळी एक रचना आहे. याला आपण बुद्धिमत्तेचा अभाव म्हणू शकत नाही. तर ही मेंदूची एक वेगळी रचना राहणार आहे. इथे बघा, माहिती ग्रहण करणे, समजून घेणे किंवा व्यक्त करणे यातील न्यूरोलॉजिकल अडथळा आहे मित्रांनो. अध्ययन अक्षमता म्हणजे माहिती ग्रहण करणे, समजून घेणे किंवा व्यक्त करणे यातील एक न्यूरोलॉजिकल अडथळा आहे. ही बुद्धिमत्तेचा अभाव नाही, तर मेंदूची एक वेगळी रचना राहणार आहे. लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बघा, वैशिष्ट्य काय आहे? सामान्य किंवा त्याहून अधिक बुद्धिमत्ता असू शकते. आयुष्यभर टिकणारी पण योग्य मदतीने व्यवस्थापन शक्य आहे. आळस किंवा मानसिक आजार नाही. मित्रांनो, हे पॉईंट लक्षात ठेवायचं आहे. अध्ययन अक्षमता आळस नाही किंवा मानसिक आजार नाही, तर ही मेंदूची एक वेगळी रचना राहणार आहे, ज्यामध्ये माहिती ग्रहण करणे किंवा समजून घेणे किंवा व्यक्त करणे हे एक न्यूरोलॉजिकल अडथळा आहे मित्रांनो. ही बाब लक्षात ठेवायची आहे. मित्रांनो, वाचन अक्षमता याला म्हणतात डिस्लेक्सिया. तर डिस्लेक्सिया म्हणजे काय? डिस्लेक्सिया म्हणजे बघा, शब्दांची ओळख, वाचन आणि स्पेलिंग करण्यात येणारी अडचण. मित्रांनो बघा, डिस्लेक्सिया म्हणजे कोणता विकार आहे? तर शब्दांची ओळख, वाचन आणि स्पेलिंग करण्यात येणारी अडचण. लक्षणे काय असणार आहे? वाचनाचा वेग खूप कमी असणे. तर मित्रांनो, इथे वाचनाचा जो वेग असणार आहे तो कमी असणार आहे. शब्दांची ओळख त्याला करता येणार नाही, अडचण जाणार. वाचन करण्यात अडचण जाणार, स्पेलिंग करण्यात अडचण जाणार. त्यानंतर वाचताना शब्द गाळणे किंवा चुकीचे वाचणे. एखाद्या लाईनमधले, ओळीमधले काही शब्द गाळणे किंवा चुकीचे वाचणे किंवा त्या बीला डी म्हणणे, या सगळ्या गोष्टी डिस्लेक्सियामध्ये येतात मित्रांनो. तर शिक्षक म्हणून आपण काय उपाय करायला पाहिजे? तर बहुसंवेदी पद्धतीचा वापर आपण करायला पाहिजे. त्यानंतर ऑडिओ बुक्स पुरवणे, आपण ऑडिओ बुक्स पुरवले पाहिजे. परीक्षेत अतिरिक्त वेळ देणे, या सगळ्या गोष्टी आपण केल्या पाहिजे. ज्या विद्यार्थ्यांना डिस्लेक्सिया आहे त्या विद्यार्थ्यांना आपण त्यांना वारंवार त्यांचा सराव करून घ्यायला पाहिजे. वारंवार त्यांना आपण आवश्यक ती मदत करायला पाहिजे. त्यानंतर डिस्ग्राफिया ही आहे मित्रांनो लेखन अक्षमता. डिस्लेक्सिया होती वाचन अक्षमता, आता डिस्ग्राफिया आहे लेखन अक्षमता. तर बघा, विचारांचे लेखनात रूपांतर करताना येणारी शारीरिक स्नायूची अडचण. मित्रांनो, जे पण विचार आहेत आपल्या डोक्यामध्ये ते लिहिताना, लेखनात त्याचं रूपांतर करताना काही अडचण येतात, त्याला डिस्ग्राफिया म्हणतात. लक्षणे काय आहेत? अक्षर अत्यंत खराब आणि न वाचता येण्याजोगे असणे. त्यानंतर 2 शब्दात योग्य अंतर नसणे, लिहिताना हात दुखणे, या सगळ्या गोष्टी मित्रांनो डिस्ग्राफियामध्ये येते. शिक्षक म्हणून आपण काय उपाय करायला पाहिजे? लेखी परीक्षेऐवजी तोंडी परीक्षेला महत्त्व जास्त द्यायला पाहिजे. जड रेषेच्या वह्या आणि पेन्सिल ग्रिपर्सचा वापर त्यांच्याकडून करून घ्यायला पाहिजे. अक्षरांवरून गुण न कापणे, ह्या गोष्टी आपण केल्या पाहिजे, जेणेकरून त्यांचं कॉन्फिडन्स लो नाही व्हावे. त्यानंतर डिस्कॅल्कुलिया गणितीय अक्षमता. वाचन अक्षमता बघितली, लेखन अक्षमता बघितली, आता बघत आहोत गणितीय अक्षमता. मित्रांनो, डिस्कॅल्कुलिया अंक, गणिताची सूत्रे आणि संकल्पना समजण्यात येणारी गंभीर अडचण. लक्ष द्या, अंक, गणिताची सूत्रे असो किंवा संकल्पना समजण्यात येणारी गंभीर अडचण. त्यानंतर याचे लक्षणे काय आहेत बघा? अंक ओळखण्यात आणि मोजणीत चुका करतात. घड्याळ पाहण्यात किंवा दिशा समजण्यात अडचण येते. आपण काय करायला पाहिजे? तर मूर्त वस्तूंचा वापर त्यांना करून दाखवायला पाहिजे. मूर्त वस्तूंचा वापर करून त्यांना शिकवायला पाहिजे. आलेख कागदाचा वापर करायला पाहिजे. गणिताच्या पायऱ्याचे छोट्या भागात विभाजन करणे, छोट्या भागातनी विभाजन करून आपण त्यांना शिकवायला पाहिजे. तर हे सगळं येते डिस्कॅल्कुलियामध्ये. लक्षात ठेवायचं आहे, वाचन अक्षमता डिस्लेक्सिया, वाचन लेखन अक्षमता डिस्ग्राफिया, गणितीय अक्षमता डिस्कॅल्कुलिया. इथे बघा, अध्ययन अक्षमता तुलनात्मक तक्ता काय म्हणतो ते. तर डिस्लेक्सिया म्हणजे काय? तर वाचनात येणारी अडचण, शब्दांची अदलाबदल, संत वाचन. याच्यावर उपाय काय? ऑडिओ बुक्स असो, बहुसंवेदी पद्धत. डिस्ग्राफिया बघा, लेखनाची अडचण, खराब हस्ताक्षर, चुकीचे अंतर, या सगळ्या गोष्टी येतात. त्यानंतर उपाय आपलं तोंडी परीक्षा जास्तीत जास्त घेणे, पेन्सिल ग्रिपर्सचा वापर करणे. डिस्कॅल्कुलियामध्ये गणिताची अडचण आहे, अंक व चिन्हे न समजणे, मूर्त वस्तूंचा वापर आपण करायला पाहिजे, आलेख कागदपत्र, या सगळ्या गोष्टी. परीक्षेत लक्षणांवरून अक्षमता ओळखण्याचे प्रश्न हमखास येतात मित्रांनो. TETमध्ये असो या CTETमध्ये असो, आपल्याला 3 गुण देऊन जाणारा हा विषय आहे. तर मित्रांनो, यावर जास्तीत जास्त भर द्यायचा आहे. तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करत चला, कमेंट करत चला आणि मित्रांना देखील शेअर करत चला. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. विशेष गरजा असणारी बालके. तर विशेष गरजा कोणाकोणाला आहे? शारीरिकमध्ये अस्थिव्यंग, चलनवलनातील अडचणी. त्यानंतर संवेदी, अंध, कर्णबधीर. बौद्धिकमध्ये मतिमंदत्व, अध्ययन अक्षमता, या सगळ्या गोष्टी. भावनिकमध्ये कोणत्या येतात? स्वमग्नता. अशी बालके ज्यांना त्यांच्या पूर्ण क्षमतेने शिकण्यासाठी नियमित शिक्षण पद्धतीत
काही विशिष्ट बदल आणि आधाराची गरज असते. हे सगळे मित्रांनो विशेष गरजा असणारी बालके यामध्ये येतात CWSN. त्यानंतर शिक्षकाची भूमिका काय असायला पाहिजे एक प्रगतिशील दृष्टिकोनामध्ये. सर्वप्रथम निरीक्षण. तर विद्यार्थ्यांच्या वागणुकीचे आणि शैक्षणिक प्रगतीचे बारीकाईने शिक्षकांनी निरीक्षण करावे. त्यानंतर ओळख. अडचणीचे अचूक स्वरूप ओळखणे. वाचनात की गणितात की लेखनात काय अडचण आहे ते अचूक ओळखणे. त्यानंतर नियोजन. अभ्यासक्रम आणि शिकविण्याच्या पद्धतीत आवश्यक लवचिक बदल करणे. त्यांच्या अक्षमतेनुसार त्यांच्या अभ्यासामध्ये किंवा शिकवण्याच्या पद्धतीमध्ये आवश्यक असलेले लवचिक बदल आपल्याला करायचे आहे. त्यानंतर त्यांना पाठिंबा द्यायचा आहे आपल्याला. सकारात्मक आणि प्रोत्साहन देणारे वातावरण निर्माण करायचे आहे, ज्यामध्ये तो व्यवस्थितपणे शिकेल, ज्यामध्ये तो आपल्या अक्षमतेवर काम करून त्यांना व्यवस्थित चांगलं करेल, याकडे लक्ष द्यायचं आहे. समावेशी शिक्षण खूप महत्त्वाचा पॉईंट. हमखास 1 ते 2 गुण याच्यावर येणार आहे आपल्याला. एक शैक्षणिक तत्त्वज्ञान. समावेशी शिक्षण. एक्सक्लुझिव्ह म्हणजे वगळणे, इंटिग्रेशन म्हणजे एकत्रीकरण आणि समावेशीकरण म्हणजे इन्क्लुझिव्ह. अर्थ बघा. सर्व प्रकारच्या क्षमता आणि अक्षमता असलेल्या मुलांना एकाच वर्गात एकत्र शिकवण्याची पद्धत. हे आहे मित्रांनो इन्क्लुझिव्ह एज्युकेशनमध्ये म्हणजे समावेशित शिक्षणमध्ये. वैशिष्ट्य काय याचे बघा. मुलांनुसार व्यवस्था बदलते, व्यवस्थेनुसार मुले नाही. लक्षात ठेवायचं आहे, मुलं जे आहेत त्यांच्यानुसार व्यवस्था बदलते, तर व्यवस्थेनुसार मुलं बदलत नाही. म्हणून सर्व विद्यार्थी एक समान आहेत आणि त्यांना व्यवस्थितपणे त्यांच्या पद्धतीने शिकवायचे आहेत. समानता, सहानुभूती आणि सामाजिक विकासाला चालना मिळते. कशामुळे? इन्क्लुझिव्ह एज्युकेशन समावेशित शिक्षणमुळे. तर सर्व प्रकारच्या क्षमता आणि अक्षमता असलेल्या मुलांना एकाच वर्गात एकत्र शिकवण्याची पद्धत हीच आहे आपली समावेशित शिक्षण. वर्गातील प्रत्यक्ष उदाहरण बघा. राहुलची गोष्ट आहे. इथे बघा, हा राहुल आहे. राहुलची अडचण काय आहे, तर राहुलची बुद्धिमत्ता खूप चांगली आहे, पण फळ्यावरील प्रश्नांचे उत्तर वहीत खूप हळूपणे आणि अस्वच्छ अक्षरात लिहितो. तर जर आपण ही अक्षमता बघितली तर हे काय, तर हे डिस्ग्राफी आहे. म्हणजे राहुलचं लिखाणाचं अक्षमता आहे राहुलला. तर वर्गामध्ये काय व्हायला पाहिजे, वर्गामध्ये तो आहे निराश, तो लिहायला टाळतो, तो लिहिणे टाळतो, गृहपाठ पूर्ण करत नाही आणि तो निराश होतो. आपल्याला विद्यार्थ्याला निराश न होऊ देता चांगल्या एन्व्हायरमेंटमध्ये आपल्याला शिकवायचे आहे. तर शिक्षकांनी यावर काय उपाय करायला पाहिजे, तर शिक्षकांनी यावर राहुलला प्रश्नांची उत्तरे तोंडी द्यायला परवानगी दिलेली पाहिजे आणि नोट्सचे प्रिंटआउट दिले पाहिजे. म्हणजे याचा अर्थ काय, समावेशित शिक्षण म्हणजे काय बघा. राहुलला वेगळे काढणे नव्हे तर शिकण्याच्या पद्धतीचा सन्मान करणे. तर मित्रांनो इथेच बघा, समावेशित शिक्षण इन्क्लुझिव्ह एज्युकेशनमध्ये आपण काय केलं, तर राहुलला या अक्षमतेमुळे आपण त्याला वेगळे न काढता त्याला त्याच वर्गामध्ये फक्त त्याला शिकवण्याच्या पद्धतीमध्ये थोडा वेगळंपणा आणले आणि तो जो निराश होत होता त्याला आपण प्रोत्साहन देऊन त्याला वर्गामध्ये सर्वांसोबत चांगल्या प्रकारे शिकण्यासाठी प्रोत्साहित करणे. तर इथे बघा प्रश्न बघा मित्रांनो. एका विद्यार्थ्याला बी आणि डी किंवा वाज आणि स्वाम या शब्दांमध्ये नेहमी गोंधळ उडतो. तो कोणत्या अध्ययन अक्षमतेचा सामना करत असावा. तर मित्रांनो हा आहे वाचन व अक्षर ओळखीतली अडचण म्हणजे डिस्लेक्सिया. आपण पहिली जी अक्षमता बघितली ते आहे डिस्लेक्सिया. त्यानंतर बघा, डिस्कॅल्कुलिया ही संकल्पना खालीलपैकी कशाशी संबंधित आहे. तर आपण आताच बघितलं डिस्कॅल्कुलिया म्हणजे कॅल्क्युलेशन कशात येते, गणितीय आकडेमोड व संकल्पना समजण्यातील अडचण. ओके. जर तुमच्या वर्गात डिस्ग्राफिया असलेला विद्यार्थी असेल तर शिक्षक म्हणून तुम्ही कोणता उपाय योजाल. तर मित्रांनो त्याला जास्त गृहपाठ द्याल का, नाही. त्याला वर्गाबाहेर उभे कराल का, नाही. त्याच्या हस्ताक्षरांबद्दल पालकांकडे तक्रार कराल का, नाही. तर त्याला लेखी परीक्षेऐवजी तोंडी परीक्षा देण्याची सवलत द्याल. डिस्ग्राफिया ही शारीरिक लेखनाची अडचण आहे, ज्ञानाची नाही. तर मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे, डिस्ग्राफिया ही शारीरिक लेखनाची अडचण आहे, ज्ञानाची नाही, ज्ञान आहे. समावेशित शिक्षणाचा मुख्य उद्देश काय आहे, तर समावेशित शिक्षणाचा मुख्य उद्देश सर्व क्षमतांच्या मुलांना एकाच वर्गात समान संधी देणे. वर्गातील एखाद्या विद्यार्थ्याला शिकताना अडचण येत आहे हे समजल्यावर शिक्षकाची पहिली पायरी कोणती असावी. तर पहिली पायरी आहे विद्यार्थ्यांची बारकाईने निरीक्षण करणे. निरीक्षण ही आपली पहिली पायरी राहणार आहे. तर आपण आज काय बघितलं, अध्ययन अक्षमता ही बौद्धिक कमतरता नाही, तो न्यूरोलॉजिकल भिन्नता आहे. समावेशित शिक्षण व्यवस्थेने मुलासाठी बदलावे, मुलाने व्यवस्थेसाठी नाही बदलावे. डिस्लेक्सिया वाचन, डिस्ग्राफिया लेखन आणि डिस्कॅल्कुलिया गणित हे लक्षात ठेवायचे आहे. शिक्षकाचे काम अचूक निरीक्षण, लवचिक नियोजन आणि बहुसंवेदी पद्धतीचा वापर. मित्रांनो आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि आपल्या मित्रांना देखील शेअर करा. PDF तुम्हाला टेलिग्रामला मिळणार आहे. आपण ही मास्टर बॅच जी फ्रीमध्ये चालू केली आहे ती तुम्हाला कशी वाटत आहे ते नक्की सांगा. थँक्यू सो मच.